गणेश चतुर्थी येणार होती आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांसोबत क्लब हाऊस मध्ये मंडप सजवत होते. मित्रांनो, भरभर आवरा, उद्याच गणेश चतुर्थी आहे. उद्या बाप्पा येईल आणि ह्याच मंडपात बसणार आहे, म्हणून मांडव छान दिसला पाहिजे. हो हो चिंकी, पण तू हे बघ, हे चार्ट पेपर पासून बनवलेली फुलं किती मस्त दिसतायत ना. हे मी आणि बंटीने मिळून बनवलेत. हो हो चिंकी, आपण यांना सुद्धा मंडपात सजवूया. ओके बंटी आणि गट्टू, ही तिथे लाव. ही फुलं खरोखरीच खूप सुंदर दिसतायत. चिंकी, आता उद्या सकाळी आपल्याला लवकर येऊन इथे फुलांची रांगोळीही काढायची आहे. हो, पण गुड्डी आणि चिंकी, तुम्ही आत्ताच का रांगोळी काढत नाही आहात? हरी, ते अशासाठी की सकाळपर्यंत फुलं कोमेजून जातील. आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत कोमेजलेल्या फुलांनी थोडीच करणार आहे. आपण तर त्याच्यासाठी सकाळी ताजी आणि सुगंधित फुले आणूया आणि त्यांनीच रांगोळी काढूया. हा, मग ही खूप छान गोष्ट आहे चिंकी. मग चला, आपण आता सगळे घरी जाऊया. इथलं काम तर पूर्ण झालंय. हो हो, चला मित्रांनो, आता घरी जाऊया. मी तर उद्याची आतुरतेने वाट बघतोय. सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. सकाळी सकाळी गट्टू चिंकी लवकर उठतात आणि उठून सरळ बाबांकडे जातात. अहो बाबा, तुम्ही ताजी फुलं आणली आहेत ना? आम्हाला बाप्पा येण्याच्या आधी क्लब हाऊस मध्ये फुलांची रांगोळी काढायची आहे. हो हो चिंकी, ते बघ, टेबलवर ठेवली आहेत फुलं. ये, थँक्यू बाबा. तेवढ्यात तिथे हरी, बंटी आणि गुड्डीही येतात. चल चिंकी, लवकर चल. बाप्पा येण्याची वेळ झालीच आहे आता. आपल्याला घाई करायला हवी. चिंकी आणि गट्टू आपल्या मित्रांसोबत जातात आणि क्लब हाऊस मध्ये सुंदर अशी फुलांची रांगोळी बनवतात. तेवढ्यात त्या सगळ्यांना ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो. होय होय होय, असं वाटतंय बाप्पा आलाच आहे. बघा, ढोल वाजतोय. हो गट्टू, एकदम बरोबर. तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल आणि बाबा येतात. वा वा मुलांनो, खूप छान डेकोरेशन झालंय. पण चला, बाहेर चला, आपल्याला गणपती बाप्पाचं स्वागत करायचंय. सगळी मुलं खुश होतात आणि बाबा आणि काकांसोबत बाहेर जातात. बाहेर सोसायटीतल्या लोकांनी गणपतीची खूप छान मोठी मूर्ती आणली होती आणि जोर जोरात ढोल वाजत होते. गट्टू आणि त्यांचे मित्र सुद्धा ढोलवर नाचू लागतात. ओहो ओहो, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. ओ माय फ्रेंड गणेशा, तू रहना साथ हमेशा. ओ माय फ्रेंड गणेशा, तू राहा सोबत आमच्या. खूप डान्स केल्यानंतर सोसायटीतले सगळे मेंबर्स बाप्पांना त्यांच्या मंडपात बसवतात आणि त्यांची आरती करतात. जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा. आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद मिळतो आणि सगळेजण क्लब हाऊसच्या बाहेर जातात. पण गट्टू चिंकी आणि त्याचे मित्र फ्रेंड गणपती बाप्पा सोबत बसले होते. मित्रांनो, ह्या मंडपात डोनेशन बॉक्स ठेवण्याची आयडिया खरंच खूपच मस्त होती. मला तर वाटतं की आज पहिल्याच दिवशी ह्यात खूप पैसे जमा होतील. हो हो चिंकी, जितके जास्त पैसे असतील तेवढं चांगलं. मग आपण शाळेजवळच्या NGO ला डोनेट करून टाकू. ते ह्याच्याने गरीब लोकांची मदत करतील. बाबा म्हणत होते आपण खूप छान काम केलंय. हो गट्टू चिंकी, चला ना, आपण आता सगळे बाहेर जाऊन खेळूया. हो गुड्डी, बरोबर बोलली. आपण सगळे खेळायला जाऊ. सगळे बाहेर खेळायला जातात. खेळता खेळता अचानक गट्टू चिंकीचा बॉल क्लब हाऊसच्या बाहेर जाऊन पडतो आणि गट्टू बॉल घ्यायला जातो. पण तेवढ्यात गट्टूची नजर क्लब हाऊसवर पडते. अरे, हे काय? क्लब हाऊसचा दरवाजा उघडा कसा? आम्ही जाताना तर बंद केला होता. तेवढ्यात पाठीमागून चिंकी आणि बाकी मित्रही येतात. काय झालं गट्टू, बॉल मिळाला नाही का? बंटी, बघ, क्लब हाऊसचा दरवाजा उघडा आहे आणि मला आतून आवाजही येतोय. बहुतेक आत कोणीतरी आहे. आपल्याला चेक करायला हवं. सगळी मुलं वाकून क्लब हाऊसच्या आत पाहतात तर आश्चर्यचकित होतात. आत डोनेशन बॉक्सच्या जवळ एक चोर होता आणि तो डोनेशन बॉक्स मधून पैसे काढत होता. हे काय मित्रांनो, हा चोर तर डोनेशन बॉक्स मधून आपले पैसे चोरतो आहे. आपल्याला याला आत्ताच जाऊन थांबवायला हवं.
हे तर किती चुकीचं आहे. बाप्पाच्या समोरून कोणी चोरी कशी करू शकतं? चला आपण जाऊन त्याला थांबवूया गट्टू. नाही मित्रांनो, आपण असं नाही करू शकत. आपण अजून लहान आहोत. चोराच्या समोर आपण नको जायला. एक काम करूया, मी आणि बंटी इथे थांबून त्यांच्यावर नजर ठेवतो आणि चिंकी, गुड्डी, हरी तुम्ही घरी जाऊन बाबा आणि सेक्रेटरी काकांना घेऊन या लवकर. हो, आणि मग चोराने पळण्याचा प्रयत्न केला, मग काय गट्टू? मी आणि बंटी क्लब हाऊसचा दरवाजा बाहेरून बंद करू. जा लवकर जा. चिंकी, हरी आणि गुड्डी पटकन जातात आणि बाबा आणि सेक्रेटरी अंकलला बोलावून आणतात. बाबा, सेक्रेटरी काका, लवकर चला. क्लब हाऊस मध्ये चोर घुसलाय आणि तो आमच्या डोनेशन बॉक्स मधून पैसे काढतोय. काय? चोर क्लब हाऊस मध्ये? मग तर आपल्याला लगेच जायला हवं. चला मुलांनो. बाबा आणि काका तिथे जाऊन पाहतात की गट्टू आणि बंटी चोरावर बाहेर उभे राहून नजर ठेवतात. बाबा आणि काका पटकन आत जातात आणि चोराला पकडतात. सोसायटीतले बाकी लोकही मागून येतात. अरे, काय झालं? इथे काय चाललंय? हा चोर डोनेशन बॉक्स मधून पैसे चोरत होता. हे किती चुकीचं आहे. आम्ही हे पैसे गरिबांना दान करायला ठेवलेत. हो, जर या मुलांनी पाहिलं नसतं तर सगळे पैसे चोरीला गेले असते. आपण पोलीस बोलूया. सेक्रेटरी काकांचं बोलणं ऐकून काही लोक पटकन पोलिसांना बोलावतात. थोड्याच वेळात पोलीस तिथे येतात आणि चोराला पकडून आपल्यासोबत घेऊन जातात. शाबास मुलांनो, तुम्ही खूप समजूतदारपणे काम केलं आणि डोनेशनचे पैसे चोरण्यापासून वाचवलेत. थँक्यू काका, हे आम्ही केलंच पाहिजे. गट्टू बेटा, तू हे खूप छान केलंस की तुम्ही स्वतः चोरासमोर गेला नाहीत आणि आम्हाला मदतीला बोलवलं. कारण एकट्याने चोरासमोर जाणं खतरनाक होतं. सगळी मुलं आपलं कौतुक ऐकून खुश होतात. आणि ह्याचमुळे मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्वादिष्ट मोदक बनवले आहेत. त्याचा प्रसाद सगळ्यात आधी गट्टू, चिंकी आणि त्याच्या मित्रांना मिळेल. हे ऐकून तर सगळी मुलं आनंदाने नाचू लागतात. आई घरून मोदक घेऊन येते आणि सगळ्यात अगोदर गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवते. यानंतर ती सगळ्या मुलांना मोदकाचा प्रसाद देते. अशा प्रकारे गट्टू चिंकीसाठी ही गणेश चतुर्थी अजून खास होऊन जाते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.